नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 4 जानेवारी 2024 वार गुरुवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। हास्य हा एक उत्तम उपाय आहे संकटांना समोर जाण्यासाठी, मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेलं दुःख लपविण्यासाठी। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। कधी काळी फक्त डोंगर दिसणारी ती माल टेकडी आज नव्याने अनेक सुंदर हिरवळ वनस्पतींनी आच्छादलेली शिवटेकडी तयार झाली आहे। आता या शिवटेकडीवर शिवसृष्टी साकारण्यात येणार आहे। यासोबतच येथे काहीच दिवसात सुरू होणाऱ्या लेझर शोचे दुरून दर्शन होणार आहे। शिवटेकडीला आता पर्यटन स्थळाचा दर्जा मिळणार असून याच शिवसृष्टीच्या कार्याचे भूमिपूजन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। येथे कोनशिलाचे उद्घाटन करून पाटील यांच्या हस्ते सुरू होणाऱ्या कार्याची कुदळ मारून भूमिपूजन मोठ्या थाटात करण्यात आले। अमरावती जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव अश्वरूढ पुतळा असणाऱ्या शहराच्या मध्यभागातील मालटेकडी अर्थात शिवटेकडीवरील आता शिवसृष्टी साकारली जाणार आहे। याच शिवसृष्टीचे आणि विकास कार्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 4 जानेवारीला भूमिपूजन करण्यात आले। प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत शिवटेकडी येथे शिवसृष्टी विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। या कार्याचे भूमिपूजन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। याच विकास कामाच्या कोनशिलाचे उद्घाटन सुद्धा यावेळी करण्यात आले। या विकास कामाकरिता पर्यटन विकास विभाग मार्फत 3 कोटी मंजूर करण्यात आले असून प्रथम टप्प्यात येथील संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात येणार आहे। दुसऱ्या टप्प्यात 1.35 कोटी निधीतून शिवाजी महाराजांच्या जीवनावर म्युरल वॉलचे काम सुरू होणार आहे। यासोबतच येथे लेझर शो वॉटर फाउंडेशन विद्युत रोषणाई कामाला सुरुवात होणार। या संपूर्ण कामाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी शिवटेकडी येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, भाजपा पदाधिकारी तुषार भारतीय, मनपा आयुक्त देवीदास पवार, माजी महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते सुद्धा कुदळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले। यावेळी चंद्रकांत पाटील सह सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। भूमिपूजन कार्यक्रम वेळी चंद्रकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। अमरावती महानगरपालिका स्वनिधीमधून या शिवसृष्टी विकास योजनेसाठी आताच महानगरपालिकेच्या आयुक्तांनी वर्णन केल्याप्रमाणे खूप कामं करण्यात आली आहेत।
मी ह्या निमित्ताने कार्यक्रमाला येत असताना नेहमीच पूर्वपीठिका समजून घेत असतो की हे काय आहे नेमकं. त्यात मला खूप गमतीदार गोष्टी वाचायला मिळाल्या की या ठिकाणी अनेकांनी आपलं धन वाचवण्यासाठी इथे आणून पुरलं. मग मी तुषारला विचारलं कशाला सरकारकडे मागतात, त्यातलं काही सापडतं का बघा. तर ते पुरल्यामुळे त्याला माल टेकडी असं म्हणायचे. मग काळाच्या युगामध्ये आपण सगळ्यांनी मिळून इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, मग त्याला शिवटेकडी म्हणायला लागले. आणि त्या शिवटेकडीला अधिकाधिक आकर्षक करण्यासाठी आज आपण प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या वतीने जो निधी उपलब्ध झाला आहे त्याच्यामध्ये हळूहळू जरा इंग्लिश शब्द कमी करायला आपण सुरुवात केली पाहिजे. म्युरल्सऐवजी शिल्प असं म्हणूया, काही शिल्प उभं करण्याचा आपण निर्णय केला आहे. आणि त्या शिल्पांच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित लोकसभेच्या सदस्या खासदार नवनीत रवी राणा, राज्यसभेचे सदस्य डॉक्टर अनिलजी बोंडे, व्यासपीठावर उपस्थित राज्याचे माजी मंत्री आणि विधान परिषद सदस्य आमदार प्रवीण पोटे पाटील, या महानगरपालिकेचे माजी महापौर चेतनजी गावंडे, महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि ज्यांनी यात खूप हिरिरीने पुढे येऊन वेगवेगळ्या खात्यांचा फॉलोअप चालवला आहे म्हणजे तुषार भारतीय, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, प्रामुख्याने महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक देविदास पवार. कधी कधी नावं घेताना भीती अशी वाटत असते की एखादं नाव राहिलं जाताना शर्ट घेतात की आम्ही दिसलो नाही का, काम करताना आम्ही. त्यामुळे मला मान्यवर म्हणणं जास्त सोयीचं वाटतं आणि बऱ्याच वेळेला व्यासपीठापेक्षा समोर जास्त मान्यवर बसलेले असतात. त्या व्यासपीठाच्या समोरील मान्यवर बंधू आणि भगिनींचा मी सर्व समजून घेतलं आणि असं लक्षात आलं की खूप मोठ्या संख्येने लोक इथे सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला फिरायला येत असतात. त्या फिरायला येण्याच्या बरोबरीने ही टेकडी हे लोकांचं आकर्षण व्हावं आणि केवळ एक प्रेक्षणीय स्थळ न होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला इतिहास लोकांना समजावा अशा भूमिकेतून आपण सगळेजण करतो आहे. मी आपल्या सगळ्यांना सूचना करेन की पुण्याला आंबेगावला म्हणजे हायवेला एक अतिशय सुंदर शिवसृष्टी उभी राहते. पहिला टप्पा पूर्ण झाला किंवा 2 टप्पे पूर्ण झाले. त्याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री आणि आम्हा सगळ्यांचे नेते अमितभाई शहानी केलं. म्हणजे अमितभाईंसारखा कठोर नेताही त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला सगळी शिवसृष्टी पाहिल्यानंतर गाडीत बसल्यानंतर मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी यांनी मला असं म्हणाले की दादा इस काम बहुत बड़ा पडेल. याचा अर्थ सगळ्यांनाच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांना नीट कळावा असं खूप आदराने वाटत असतं. मी असं सुचवेन की ती शिवसृष्टी आपण पाहिली पाहिजे. रोज किमान 7-8 हजार शालेय कॉलेजचे विद्यार्थी आणि पुण्यामध्ये येणारे लोक तिथे तिकीट देऊन व्यवस्थित त्याचं तिकीट आहे त्याचं महत्त्व राहावं म्हणून आणि पुढचे टप्पे अजून पूर्ण करायचे. नुकतेच शासनाने त्याला 50 कोटी दिले, गुजरात गव्हर्नमेंटने त्याला 5 कोटी दिले, तर ते आपण पाहायला पाहिजे. आणि त्यामुळे माझा नेहमी आग्रह असतो की अशा प्रकारचं कुठलंही काम उभं करताना एक इंटिग्रेटेड प्लॅन केला पाहिजे. एकात्म हे 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 23 इतक्या गोष्टी करायच्या आणि मग त्याला फेज वाईज इम्प्लिमेंटेशन करायचं. आता हे 2 टप्पे, पैसे किती मिळाले, 3 कोटी मिळाले, 2 टप्पे करा. मग किती मिळाले, 5 कोटी, 3 टप्पे करा. असं इंटिग्रेटेड जर पिक्चर समोर नसेल तर मग ॲडहॉक म्हणजे जसं जमेल तसं त्याचा विकास होतो आणि मग कधीतरी लक्षात येतं की अरे हे असं नको, असं असायला पाहिजे होतं. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना असं सुचवेन की निधी तर देऊच, तुम्ही काही निधीची काळजी करू नका. पर्यटन विकास महामंडळाकडेही पैसे मागू, जिल्हा नियोजनमध्ये सुद्धा पैसे देऊ. मी आज सकाळच्या कार्यक्रमातही म्हटलं की CSR ही समाजाची एक मोठी ताकद निर्माण झालेली आहे. पूर्वी ज्याला आपण वर्गण्या म्हणायचो ती वर्गणीच आहे की त्यावेळेला गणपती उत्सवासाठी आपण एखाद्या कंपनीत जाऊन म्हणायचो की साहेब 1000 रुपये द्या. तर आता केंद्र सरकारनेच 5 कोटीपेक्षा जास्त प्रॉफिट ज्या व्यवसायाला होतो त्यांनी 2% हे सामाजिक कामात खर्च केलेच पाहिजे असा कायदा केला.
म्हणजे तो 2% तुम्ही बाजूला काढला असं दाखवल्याशिवाय तुमची बॅलन्स शीट अपलोडच होत नाही. आता हा खूप लोकांकडे वाढत चालला नाही. परत त्याला कंपल्शन आहे की तो त्या वर्षीच खर्च केला पाहिजे. आणि तो एका बाजूने महानगरपालिका, दुसऱ्या बाजूने जिल्हा नियोजन, दुसऱ्या बाजूने सरकार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे CSR म्हणजे लोकसहभागातून आपल्याला पाहिजे ते करते, ते काळजीच करण्याचं काय. म्हणजे मी तुम्हाला एखादं उदाहरण सांगितलं तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये ज्या 3-4 मोठी बिझनेस एम्पायर आहेत, व्यापाराची, उद्योगाची साम्राज्य आहेत, त्यातलं एक साम्राज्य आहे शापूरजी पालमजी. ॲन्युअल 1.25 लाख कोटीचं त्यांचं टर्नओव्हर आहे. आणि अनेक कामं मी 14 ते 19 महसूल मंत्री असताना माझ्याकडे त्यांची असायची. आणि प्रत्येक वेळा ते पारसी आहेत त्यामुळे ते मला जिक्रा म्हणायचे, ते जिक्रा म्हणतात. त्यांचा मोठा भाऊ सायरस ॲक्सिडेंटमध्ये गेला, पण हे आजही आहेत. आणि खूप सायरस जे टाटाचे चेअरमन झाले होते आणि या लेवलचा माणूस गेल्यानंतरही खूप हिरिरीने काम करतायत. तर त्यांचे अनेक कामं करताना ते मला नेहमी म्हणायचे की जिक्रा कुछ मांगते नहीं. म्हटलं नाही, यू आर माई ATM, आप मेरे ATM हो और उसमें मैंने पैसा रखा है, जब कभी लगेगा तो मांगेंगे. तो एक मंत्री म्हणाले की जरा मेरे ATM में आपका जरा ज़्यादा पैसा जमा हो रहा है. तो मैंने उससे भी ज़्यादा मांगने का मेरा विचार आहे. आणि मग कोल्हापूरच्या हायवेला एक खूप सुंदर मठ आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की वर्षातून 2 वेळेला आपण महाराष्ट्रातल्या अशा काही ठिकाणांना, जसं आता शिवसृष्टी सांगितली, पर्यटन गेलं पाहिजे. राजकारण आहे, धंदा आहे, नोकरी आहे, 4 दिवस चला, 1 वर्ष आधी प्लॅनिंग करतो. ते कोल्हापूरच्या हायवेला अप्रतिम काळसिद्धेश्वर महाराजांचा एक सिद्धगिरी मठ नावाचा मठ आहे. आपल्या राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री, त्याच्या आधीचे आपले मुख्यमंत्री हे लिटरली वर्षातून 2दा-3दा जातात. कारण शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप मोठा विकास प्रोजेक्ट त्यांनी उभा केला आहे. तिथे एक हॉस्पिटल पण आहे. आणि त्या हॉस्पिटलमध्ये खूप बारीक बारीक गोष्टी करत असताना मला स्वामीजी एकदा म्हणाले की अरे आम्हाला एक कॅथलॅब पाहिजे. मला वाटलं की काही 10 लाख 20 लाख देते. कमाल आहे स्वामीजी, इतना कर रहे, कॅथलॅब भी दे देंगे. म्हटलं आपको मालूम है की क्या कॉस्ट आहे? 8 करोड रुपये कॉस्ट रहती है. या कॅथलॅबमुळे हार्ट ऑपरेशन्स व्यवस्थित होतात. मी म्हटलं की अरे बापरे, इतना आहे तर मुझे प्रपोजल लेकर रखो, कोई मिलेगा बडा आदमी तो मैं ले लूँगा. आणि मग मला आठवलं की शापूरजी पालमजीच्या ATMमध्ये माझे खूप पैसे साचलेले आहेत. आणि त्यामुळे मी शापूरजींना असं म्हटलं की आप बार बार बोलते हो कि जिक्रा कुछ मांगता नहीं, आज मैं आपके पास मांग रहा हूँ की मुझे कॅथलॅब. यू बिलीव, तो विश्वास ठेवा. आम्ही दोघे उभे होतो, त्याने पेन काढलं आणि 8 कोटी रुपयावर सही केली. आणि आमच्या काळसिद्धेश्वर महाराजांच्या मठामध्ये कॅथलॅब 8 कोटीवर बसलं. मग ते म्हणाले की मैं बहुत दिन से आपको पीछे लगा था कि मेरे घर खाना खाने के लिए अभी आना पडेगा. म्हणून गेलो. आणि मग ते म्हणाले की तुला माहितीच नाही की काय क्षमता या देशातल्या माणसांची वाढलेली आहे. म्हणजे ज्यांच्याशी आमचा संघर्ष झाला टाटा, त्यांच्या CSR मध्ये 37,000 कोटी रुपये पडून आहेत. 37,000 करोड़. उसका बैच भी वो खर्चा नहीं करते. तो हर साल 6 लाख करोड़ का उनका बिजनेस होने के कारण 2% और भी उसमें ज्वाइन होते जाते. ही आता समाजाची स्थिती निर्माण झाल्यामुळे काम कुठलंही मोठं असो मला तर कधी कठीण वाटत. मला मी शिवसृष्टीच्या बाबतीत पाहतोय की ज्या प्रकारे ती करता 2 टप्पे उभे राहिले. त्या 2 टप्प्यामध्ये जवळजवळ 200 कोटी रुपये खर्च झालेले. अजून 3 टप्पे आहेत. त्या 3 टप्प्यामध्ये 300 कोटी लागणार आहेत. पण ती ट्रस्टी मंडळी कॉन्फिडंट आहे आणि मी पण कॉन्फिडंट आहे. एक नजीकच्या काळामध्ये रिकरिंगचा एक मोठा विषय होता. तो मी असाच एकाशी बोललो की याचं 3 वर्षाचं रिकरिंग आपल्याला द्यायचं आहे. आपल्याला मी एवढंच सुचवतो आहे की पैशाची काळजी करू नका, दृष्टी नीट पाहिजे. काय करायचं आहे, काय आपल्याला द्यायचं आहे. आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना असं म्हणेन की खूप नीट प्लॅन करा. अशा प्रकारची शिवसृष्टी उभं राहिलेली 10 ठिकाणं जी आहेत ती पाहून या. त्या ठिकाणी कोणी उभं केलं, ते कोणते कलाकार आहेत ते पहा. आणि त्याच्यातून एक चांगलं पर्यटन स्थळ आणि पर्यटनापेक्षा प्रेरणास्थान आपण तयार केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये वर्णन करताना कवी असं म्हणतो, काशी जाती गया जाती, काशी जाती गया जाती, मथुरा मस्जिद होती, जर एक शिवान होता तर सुन्नत सबकी होती. इथे कार्यक्रमाला थांबला तुम्ही लगेच मला म्हणाला असतात की आठपा जायचं आहे आम्हाला, कुठे जायचं आहे, संध्याकाळी जायचं, पुढे जायचं असं इथे बसलेलं प्रत्येक जण म्हणाला असता. अशी स्थिती शिवाजी महाराज झाले नसते, झाली असते असं शिवाजी महाराजांचं वर्णन करताना कवी म्हणतो. आणि त्या कवी जे म्हणतो ते पुढच्या पिढीला पोचवायला लागेल.
एक मात्र आश्चर्य आहे की 350 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला झाली. 350 वर्ष म्हणजे आजही शाळेमधला मुलगा सुद्धा शिवाजी महाराज म्हणतो की जय करतो जोरात म्हणतो. त्यालाही शिवाजी महाराज माहिती, त्याच्या अंगात चढतं की त्या छत्रपती शिवाजी महाराज नावाची एक महती आहे. आणि त्यामुळे उत्तम उभं करा. फक्त अनिलजी बोंडे माझ्या गाडीमध्ये होते, ते म्हणालेली सूचना तुमच्याबद्दल फॉरवर्ड करून माझं बोलणं होतो की पर्यावरणाला धोका निर्माण करू नका असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणण्याचं धाडस करत म्हटल्यामुळे मी त्यांच्या वतीने बोलतो. त्यांचं म्हणणं हे सगळं करा परंतु झाडं तोडू नका, तिथली मातीच राहू द्या, फार सिमेंट कॉन्क्रीट करू नका. पण हे सगळं करण्याला त्यांचा विरोध नाही, ते तुम्हाला सगळे पैसे मिळून देतील. आणि त्यामुळे हे जे म्हणतात की फार बडनेऱ्यापर्यंत लोकांना हे फाउंटन दिसेल, चांगलं आहे. खूप नागपूरला गडकरीने एक प्रयोग जो केला आहे तो बघायला खूप मोठ्या लोक येतात. त्यामुळे असं चांगलं स्मारक, चांगलं प्रेरणास्थान व्हावं याच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि मदत करतो. रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे अशी मागणी अनेक वर्षांपासून महानुभाव पंथीयांची आणि येथील नागरिकांची होती. अखेर या मागणीला हिरवा कंदील मिळाला असून येत्या काही दिवसात रिद्धपूर येथे जून महिन्यात मराठी विद्यापीठाची स्थापना होणार आहे. या सिद्धपूरला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली असून येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी थीम पार्क परिसराची पाहणी केली. या दरम्यान मंदिरात पूजा अर्चना करून दर्शन घेण्यात आले. रिद्धपूर येथे येत्या जून पासून सुरू होणाऱ्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने करावयाच्या कारवाईला वेग द्यावा असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 4 जानेवारीला प्रशासनाला दिले. ते रिद्धपूर आले असता पाटील यांनी रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी थीम पार्क परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थितीसह नियोजित मराठी भाषा विद्यापीठ समिती सदस्य महंत कारंजेकर बाबा, गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे सचिव महंत वायदेशकर तसेच मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार, तहसीलदार नरेश आकनुरी, गोविंद गुरुकुल आश्रमशाळेचे सचिव सुभाष पावडे, मुख्याध्यापक संजय कोहळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मराठी भाषा विद्यापीठाची प्रस्तावित जागा थीम पार्कची पाहणी केल्यानंतर येत्या जून 2024 पासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले. यासोबतच विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने अभ्यासक्रम, कुलगुरूंची निवड, विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधा तसेच आवश्यक बाबींची पूर्तता लवकरात लवकर करण्यात यावी. या विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी विशेष कॅम्पेन आयोजित करण्यात यावे. अभ्यासक्रम आदींबाबत लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवडानकर यांनी दिले. या दरम्यान त्यांनी येथील माईभट सभागृह, ज्ञानकेंद्र, भक्तनिवारा आदींची पाहणी केली. मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे अशी मागणी अनेक वर्षापासून होती. महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अमूल्य भाषिक योगदानामुळे मराठी साहित्याची गंगोत्री रिद्धपूर ठरली आहे. यामुळे रिद्धपूर ही महानुभाव पंथांची सोबतच मराठी भाषेचीही काशी आहे. लीळाचरित्रासारख्या आद्य ग्रंथ जेथे लिहिला गेला त्या स्थानाचे महत्त्व लक्षात घेऊन शासनामार्फत येत्या जूनपासून रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे असे स्पष्ट करून येथील प्राचीन वस्तू आणि ग्रंथसंपदेचे जतन करण्याबाबतचे निर्देश पालकमंत्रींनी यावेळी दिले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे 4 जानेवारीला अमरावतीच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्या हस्ते सायन्सकोर मैदान येथील मेळघाट हाटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांचे पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून स्वागत करण्यात आले. पाटील यांनी हाट येथील संपूर्ण साहित्याची पाहणी करून त्यांनी येथील राष्ट्रध्वजही खरेदी केला. 4 जानेवारीला जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आगमन झाले असता त्यांच्या हस्ते विविध उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अशा जिल्हा परिषद मुलांची शाळा असलेल्या सायन्सकोर मैदान येथील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या मेळघाट हाटचे शानदार उद्घाटन करण्यात आले.
तत्पूर्वी त्यांचे आगमन होताच या ठिकाणी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून पाटील यांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित अधिकारींच्या हस्ते पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी केली संपूर्ण मेळघाट हाटची पाहणी. तसेच अमरावती शहरात मेळघाट हाट करण्यात आल्याने त्याची प्रशंसा करण्यात आली. ह्या नावाने एक अभिनव उपक्रम महिला विकास महामंडळ आणि अमरावती जिल्हा नियोजनच्या वतीने जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन जो केला तो अप्रतिम प्रकल्प बघण्यासाठी गेल्या 2-3 प्रवासामध्ये मी यायचा प्रयत्न करतो. त्यांचं सेटिंग चाललं होतं सगळं, कारण इतकं त्याने ॲडव्हान्स केलं आहे, अद्ययावत केलं आहे की बारकोड ही म्हणजे आता शहरामध्ये सुद्धा एखाद्या मोठ्या दुकानामध्ये याची व्यवस्था नसते आणि त्यामुळे त्या प्रत्येक प्रवासात ते म्हणायचे की पुढच्या वेळेला आपण बघू. आज त्याचं उद्घाटन झालं, मला खूप आनंद झाला. प्रामुख्याने देशातल्या महिलांना अशा प्रकारच्या उद्योगाचं प्रशिक्षण देणं, भांडवल देऊन माल उत्पादन तयार करायला लावणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केट देणं. मार्केट नसेल तर त्या डिस्करेज होतात. ही फार मोठी आवश्यकता आहे. याचं कारण जवळजवळ 141 कोटीच्या देशामध्ये डायरेक्ट 50% हा निसर्गाचा मोठा चमत्कार आहे की कुठल्याही जिल्ह्यामध्ये 48-52 नसतं. तर बरोबर 50-50 महिला असणारी ही सगळ्या देशामध्ये 70 कोटी महिला ही एका अर्थाने आपल्या देशामध्ये आयडल आहे. तिला घर या विषयाचं इतकं व्यवधान आपण दिलेलं आहे की तिची जी क्रयशक्ती आहे, काम करण्याची जी शक्ती आहे, विचार करण्याची शक्ती आहे, त्यातून खूप वेल्थ क्रिएट होऊ शकते. आणि त्यामुळे देश श्रीमंत व्हायचं असेल, माणसं श्रीमंत व्हायचं असतील तर महिला तिच्या पायावर उभं राहायला पर्याय नाही. त्यामुळे हा खूप उत्तम उपक्रम आहे. मी त्यांना CSRच्या माध्यमातून मदत करायची ठरवलं आहे. मी त्यांना असं म्हटलं, आता ऑपरेटिंग पार्ट मी हळूहळू ठरवेन की उदाहरणार्थ विक्री एखाद्या गोष्टीची त्यांनी 40 रुपये किलो करणं परवडत असेल तर त्याच्याऐवजी 10% जास्त म्हणजे 44 नाही करायची, वरचे 10% मी त्यांना मिळवून देणार. म्हणजे त्या महिलेला बरे पैसे मिळाले की ती एनकरेज होईल, अरे अच्छा पैसा मिळत आहे. असं एक उत्तम झालेलं आहे. मी अमरावतीकरांना मी आज खूप खरेदी केली आणि ती मी सरळ माझ्या कोल्हापूरच्या घरी घेऊन जाणार आहे. पण आपणही सगळ्यांनी खरेदी करून त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे. यात नैसर्गिक उद्घाटनात मेळघाटातील आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या वस्तूची पाहणी सुद्धा केली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे राष्ट्रध्वजवर लक्ष गेल्याने त्यांनी तिरंगा खरेदी केला. यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा उपस्थित होते. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. गाडगेनगर पंचवटी चौकात पार्किंग केलेल्या दुचाकी चोरी गेल्याने याच तपासात गाडगेनगर असताना त्यांना गुप्त माहितीवरनं ताब्यात घेतलेल्या 5 विधी संघर्षित बालकांकडनं चक्क 11 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्याने अनेक दुचाकी चोरीची घटना आता उघडकीस आल्या आहेत. शेगाव अमरावती येथून 5 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतल्याने ही धक्कादायक कारवाईची माहिती उघडकीस आली आहे. शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पंचवटी चौक येथील उडान पुलाखाली पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने 1 जानेवारीला लंपास केली होती. याच गुन्ह्याच्या तपासात गाडगेनगर DB पोलीस लागले असता त्यांनी गुप्त माहितीवरून शेगाव अमरावती येथून 5 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले. यात त्यांनी उडान पुलाखाली पार्किंग केलेली दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी 5 विधी संघर्षित बालकांकडून विविध ठिकाणावरून चोरी केलेल्या एकूण 30,30,000 रुपये किमतीच्या 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने ACP पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनात गाडगेनगर पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या नेतृत्वात DB पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत, पोलीस कर्मचारी निलखंड गवई, संजय इंगळे, दुलाराम देवकर, सचिन बोरकर, जयसेन वानखडे, बंडू खडसे, मतीन शेख, दिनेश टवले यांनी केली.
अमरावती ग्रामीण अधीक्षक पदाची 2 वर्ष धुरा सांभाळणारे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांची काहीच महिन्याआधी मुंबई येथे बदली करण्यात आली होती. आता पुन्हा 5 पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आल्याने अविनाश बारगड यांची पुन्हा अमरावती येथे गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच CID पोलीस अधीक्षक पदावर गृह विभागाच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली आहे. मला वाटते की मला तर जे तिकीट दिली पहिले तर रवीजींनी दिली आणि रवीजींनी त्याचं उत्तर चांगल्या पद्धतीने दिलं आहे आणि बच्चू कडूंनी जे दादांनी खूप सिनियर आहे माझ्यापेक्षा, मी तर पहिला टर्म आहे माझं आणि ज्यांना वाटत होता की पहिली टर्ममध्ये खासदार काय करून दाखवतील जिल्ह्याचं, आज ते सुद्धा म्हणायला लागले की नवनीत राणा इज दी ओनली ऑप्शन अमरावतीसाठी. तर मला वाटते माझे कामाचं प्रतीक आहे, माझे कामाचं रिफ्लेक्शन आहे. तर त्यांना मनापासून धन्यवाद करते की जेही लोक 14मध्ये 19मध्ये विरोधात असून कामं केली आहे, आज जर ते म्हणायला लागले की नवनीत राणा हे फक्त ऑप्शन आमच्या अमरावतीचे विकासासाठी आहे, तर मला वाटतं आमचे गोरगरिबांच्या माझे मतदारांचा आशीर्वाद एवढा चांगले पॉझिटिव्हिटीनी आहे की विरोधकांनाही आता रांगेत उभे राहून आपले पक्षाचं ऑफर द्यायला लागले आहे. तर बस. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर देशभर आंदोलन सुरू असून जितेंद्र आव्हाड यांना लोकांच्या भावना दुखावण्याचं कारण नाही. रामलहर आली ते त्यांना दिसत नाही. चंद्रकांत पाटील अमरावती शहरात विविध कामांच्या उद्घाटन कार्यक्रमाला आले असताना त्यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली. जितेंद्र आव्हाड यांनी असं वक्तव्य करून त्यांना त्यांचा काय फायदा, त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो असे सुद्धा चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केलेत. मला वाटतं आता ह्या विषयावर खूप देशभर, महाराष्ट्रात देशभर आंदोलनं चालू आहेत आणि बहुधा माहीत नाही मला, पण जितेंद्र आव्हाडांनी पण त्याच्यामध्ये बहुधा दुःख माहीत नाही मला, ते पुन्हा म्हणते की दिलगिरी व्यक्त केली. पण त्यांनी अशा प्रकारे लोकांच्या भावना दुखावण्याचं काही कारण नाही. जी रामलहर आली आहे ती त्यांना दिसत नाही असं माझं मत आहे. ती इतकी प्रचंड आलेली आहे. गावागावात लोक त्या अक्षता ज्या आहेत त्या अक्षता वाटण्यासाठी अयोध्येतून त्या अक्षता आल्या आहेत, निमंत्रण आलं आहे ते वाटण्यासाठी गावागावात लोक फिरत आहेत, मिरवणुका काढत आहेत. 22 तारखेला दिवाळी आणि पाडव्यापेक्षा सुद्धा मोठी तयारी करत आहेत. लोक घरावर गुढ्या उभ्या करणार आहेत, लोक घरासमोर दिवे लावणार आहेत. अशा वेळेला हे म्हणण्यातून त्यांना काय बेनिफिट मिळणार आहे मला माहीत नाही, पण अत्यंत चुकीचं वाक्य आहे आणि त्याचा निषेध संपूर्ण देशभर चालला आहे. पहिले तर जितेंद्र आव्हाड कोण आहे हा पहिले संशोधनाचा विषय आहे. आज हजारो वर्षापूर्वीचा या रामाचा इतिहास आहे की ज्या रामाला सगळा देश मानतो आहे. आम्ही त्यांना राम या नात्याने त्यांच्याकडे पाहायचा जर दृष्टिकोन जो आहे हा देशातला प्रत्येक व्यक्तीचा हा वेगळा आहे आणि ते मासारी आहे असं म्हणत असेल तर मला असं वाटतं त्या काळात हजारो वर्षाचा इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर जितेंद्र आव्हाड का तेव्हा काय बकरी होते काय किंवा रामाने धरलं खाऊन टाकलं. त्यात जुना इतिहास जर पाहिला तर पूर्ण इतिहासामध्ये हे लिहिलं गेलं आहे की बा कंदमुळं खाऊन त्यांनी त्यांचा 14 वर्षाचा वनवास भोगला, हा त्यांचा इतिहासामध्ये लिहिलेला आहे. आणि आव्हाडांनी कुठं काय नवीन इतिहास काढावा का सगळ्यात महत्त्वाचं. आणि या ठिकाणी ते शाकाहारी आहे मांसाहारी हा कुठे विषयच येत नाही. आज त्याला कुठेतरी आव्हाड साहेबाला असं मला वाटतं की कुठेतरी काहीतरी एक नवीन काही मीडियात आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून त्यांचा काहीतरी उपस्थिती करणं, प्रश्न उपस्थिती करणं आणि त्या माध्यमातून आपलं मत कसं चांगलं आहे लोकांबद्दल दाखवण्याचा प्रयत्न आहे. पण मी तुम्हाला यात सगळ्यात महत्त्व तुम्हाला एक सांगतो की आव्हाडांनी स्वतः तपासलं पाहिजे की हजारो वर्षाच्या लाखो वर्षाच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर आव्हाडाची तेव्हा भूमिका कुठं होती? बकरीची होती काय, अजून कुठल्या जनावरांची होती काय? त्यांना कसं माहीत आहे किंवा ते खात होते नॉनव्हेज खात होते किंवा व्हेज खात होते, हा बोलायचा विषय नाही आहे. आज आमची आस्था आहे, आज देशाची रामाबद्दलची आस्था आहे, त्यामुळे असं बोलू नये. मला वाटते जितेंद्र आव्हाड दादांनी ज्या पद्धतीने त्यांचा स्टेटमेंट दिलं, पहिले तर पूर्ण देशाची त्यांनी माफी मागावं. ज्या विचारावर हा संपूर्ण देश चालते, मला वाटते जितेंद्र आव्हाडांजींना पक्ष ऑपोजिशनमध्ये बसणं हा आवरून नाही राहिला आहे आणि ते डायजेस्ट नाही होत आहे. म्हणून त्यांना आग्राची गरज आहे. जर तिकीटची गरज पडली तर ते रवीजींना फोन करू शकतात, ते तिकीट त्यांना अवेलेबल करून देऊ शकतात. कारण की सायकेट्रिस्टना जे मेंटली अपसेट जे लोक झाले आहे त्यांच्यासाठी जे त्यांना ट्रीटमेंट पाहिजे ते आग्रामध्ये नक्की भेटेल.
जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये GT 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र डायव्हरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.